नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, काल म्हणजे मंगळवारी मार्केट बंद झाल्यानंतर अपडेट आली आली आहे की इंडियन ओव्हरसीज बँकमधून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 3% पर्यंतची हिस्सेदारी सेल करणार आहे. OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू. आणि मित्रांनो, याकरिता फ्लोअर प्राइस सेट केला गेला आहे 34 रुपीज पर शेअरचा, जो लास्ट क्लोजिंग प्राइसच्या 7.6%च्या डिस्काउंटवर आहे. आणि मित्रांनो, ही सेलिंग करत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेबीचा MPS म्हणजे मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही बँक्स बघणार आहोत ज्यामधून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फ्युचरमध्ये या बँक्समधून आपली हिस्सेदारी सेल करू शकतात. कशासाठी? सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच बँक्स बघणार आहोत ज्यामधून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपली हिस्सेदारी सेल करू शकते सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल काय असतो ते सांगणे तर मी विसरलोच. तर मित्रांनो, सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल असा असतो की कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर्स 75% पेक्षा जास्त आपली हिस्सेदारी ठेवू शकत नाही. आणि मित्रांनो, यालाच फॉलो करण्यासाठी कंपनीच्या प्रमोटर्सला कमीत कमी आपली हिस्सेदारी 75% पर्यंत आणावीच लागते. आणि जी उरलेली 25% हिस्सेदारी असते ते FIs, DIs आणि पब्लिकसाठी राहते. म्हणून मित्रांनो, हा सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी या बँक्सच्या प्रमोटर्सना म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आपली हिस्सेदारी सेल करावीच लागेल. आणि मित्रांनो, जर आपण रिसेंटली एक्झाम्पल बघितला तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी होती 79.60%. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रमोटर्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे म्हणजे स्वतः गव्हर्नमेंट. किती हिस्सेदारी होती? 79.60%. आणि आता प्रेसिडेंट ऑफ इंडियाने सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी आपली हिस्सेदारी 75% पेक्षा कमी आणली आहे. आणि त्याकरिता आपली हिस्सेदारी बँक ऑफ महाराष्ट्रामधून कमी करून आता प्रेसिडेंट ऑफ इंडियाची बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये हिस्सेदारी राहिलेली आहे 73.60%. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामधून गव्हर्नमेंटने आपली हिस्सेदारी सेल केली आहे, ते पण रिसेंटली. तर चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया ज्यामध्ये सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी फ्युचरमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपली हिस्सेदारी सेल करू शकते. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या बँकचे नाव आहे पंजाब अँड सिंध बँक. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 93.85%. आणि या कंपनीचे देखील आपण प्रमोटर्स बघितले तर या बँकचे प्रमोटर स्वतः प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. आणि सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी पंजाब अँड सिंध बँकला कमीत कमी 18.85% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि मित्रांनो, जर आपण या बँकचा क्वार्टरली रिझल्ट बघितला तर कंपनीचा रेव्हेन्यू Q2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आला होता 2,999 कोटी रुपये. याचा नेट प्रॉफिट जर आपण बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आला होता 295 कोटी रुपये. तसेच याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर
घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 2.92%. तसेच या बँकचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 0.83%. आणि मित्रांनो, कोणत्याही बँकचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स खाली येणे हा त्या बँकसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. नेक्स्ट बँक आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.27%. आणि मित्रांनो, या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे देखील प्रमोटर्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. आणि मित्रांनो, स्वतः गव्हर्नमेंटला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून कमीत कमी आपली 14.27% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि मित्रांनो, जर आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकचे क्वार्टर 2चे नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता. या बँकचा रेव्हेन्यू 8,743 कोटी रुपये. याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 1,213 कोटी रुपये. तसेच ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 3.01%. तसेच या बँकचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 0.48%. नेक्स्ट बँक आहे मित्रांनो युको बँक. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 90.95%. आणि या बँकचे देखील जर आपण प्रमोटर्स बघितले तर या बँकचे प्रमोटर्स देखील प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. आणि मित्रांनो, जर गव्हर्नमेंटला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करायचा असेल तर युको बँकमधील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कमीत कमी 15.95% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि मित्रांनो, जर आपण युको बँकचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे स्टँड अलोन नंबर बघितले तर बँकचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 6,537 कोटी रुपये. तसेच याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 620 कोटी रुपये. तसेच याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 2.56%. याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला होता 0.43%. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट आणि लास्ट बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 94.61%. आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बँकचे देखील प्रमोटर्स प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. आणि गव्हर्नमेंटला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकमधील कमीत कमी 19.61% हिस्सेदारी सेल करावी लागेल अवेलेबल डेटानुसार. आणि मित्रांनो, काल अपडेट आली आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया OFSच्या थ्रू इंडियन ओव्हरसीज बँकमधील आपली 3% हिस्सेदारी सेल करणार आहे. म्हणजे मित्रांनो, तरीही या बँकमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाची म्हणजे गव्हर्नमेंटची हिस्सेदारी राहील 91.61%. म्हणजे जर आपण हा डेटा जरी बघितला तरीही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी 16.61% हिस्सेदारी सेल करावी लागेल सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी. आणि जर आपण इंडियन ओव्हरसीज बँक या बँकचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे स्टँड अलोन नंबर आपण बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले आहे 7,849 कोटी रुपये. याचा नेट प्रॉफिट इयर ऑन
इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1226 कोटी रुपये. याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1.83% आणि याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.28%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा बँक्स बघितल्या ज्यांना सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी फ्युचरमध्ये या या बँक्समधून आपली हिस्सेदारी कमी करावी लागेल, म्हणजे त्या बँक्सचे शेअर सेल करावे लागेल. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.